नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी म्हणजे वडाळ्यामध्ये आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळली आहेत। वादळी वारा मुंबईमध्ये देखील सुरू झालेला आहे। राज्यभरामध्ये काही भागात अजूनही वादळी वारा आणि पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यामुळे मुंबईमध्ये होर्डिंग्स कोसळली आहेत। होर्डिंग खाली काही माणसं दबल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी ही होर्डिंग कोसळली आहे। वडाळ्याच्या श्रीजी टॉवर परिसरामध्ये हे होर्डिंग कोसळलं, तर घाटकोपरच्या रमाबाई नगर परिसरात होर्डिंग कोसळलं असून पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळल्याची माहिती आहे। तर वडाळा आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळली आहेत। संपूर्ण मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये देखील सध्या पाऊस सुरू झालेला आहे। राज्यभरामध्ये काही भागात कालपासूनच अवकाळी पाऊस सुरू झालाय, तर आज मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आता मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुंबईच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुरू आहे, तसंच उपनगरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। मुंबईच्या सगळ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत। मुंबईमध्ये 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या, अशा सूचना हवामान विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत। तर वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी अशा प्रकारे होर्डिंग जी आहेत ती कोसळलेली आहे। तर मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। पुढच्या काही तासात 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईकरांना हवामान विभागाने काही सूचना केल्या आहेत। पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना काळजी घ्या, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईमध्ये सध्या सोसाट्याचा वारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला आहे। कांदिवली, बोरिवली या परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळतोय, तर नवी मुंबई, ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। तर राज्याच्या काही भागामध्ये सुद्धा गारपीट झाली आहे, तसंच पाऊसही झालेला आहे। तर मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये सध्या सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झालाय। तर वादळी वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात झाली। मुंबई आणि उपनगरामध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिवाजी पार्क, परळ परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। कांदिवली, बोरिवली या भागात सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला आहे। नवी मुंबई, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये देखील आता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलंय। तसंच सध्या 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये सध्या अवकाळी पाऊस होत आहे। वादळी वारा आणि त्यातच अचानकपणे पाऊस सुरू झाल्यामुळे प्रवाशांची, नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे।